स्टुडंट्स प्रिव्हियस लेक्चरला आपण रेल्वे इंजिनिअरिंग मधला आपण सेकंड जो युनिट आहे सेकंड चॅप्टर तो आपण काय केला जो स्टार्ट केला ओके जिओमेट्रिक्स आपलं कन्स्ट्रक्शन मेंटेनन्स ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग ओके हा आपण काय स्टार्ट केलेला तर त्यानंतर आपण अलाइनमेंट म्हणजे काय ते आपण बघितलं अलाइनमेंट म्हणजे काय नथिंग बट प्रपोज्ड सेंट्रल लाईन ऑफ ए प्रपोज्ड रेल्वे ट्रॅकिंग प्लॅन बरोबर आहे ते अलाइनमेंट कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ओके किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेकिंग अलाइनमेंट या सगळ्या गोष्टी काय आहेत प्रॉपर्टी होण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या प्रिव्हियस लेक्चरला बघितल्या ओके त्यानंतर ना आपण आता आपल्याला बघायचं आहे की अजून कोणकोणत्या टेक्निकल पॉईंट्स आहेत ज्या खूपच महत्त्वाच्या आहेत रिगार्डिंग विथ दिस जिओमेट्री ओके तर आपल्याला बघायचं आहे फर्स्ट त्यामध्ये आहे कर्व ओके तर हा कर्व खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे तर कर्व म्हणजे काय बघा ए कर्व इज ए जिओमेट्रिकल आर्क प्रोव्हाइडेड ॲट द चेंज इन अलाइनमेंट ऑर ग्रेडेड ऑफ ए रोड इज कॉल्ड ॲज कर्व आता ही म्हणजे काय असणार जिओमेट्रिकल कर्व आर्क आहे प्रोव्हाइडेड काय केलं ते ज्यावेळी चेंज इन अलाइनमेंट हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असेल किंवा व्हर्टिकल प्लेनमध्ये असेल जी जिओमेट्रिक अलाइनमेंट चेंज केलं ते बाय युझिंग दिस आर्क ते म्हणजे काय असेल नथिंग बट कर्व ओके तर नेसेसिटी ऑफ कर्व फर्स्ट बघूया प्रोव्हाइड ॲक्सेस टू सर्टन प्लेस काही प्रमाणात काही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला आर्क प्रोव्हाइड करायला लागते किंवा कर्व प्रोव्हाइड करायला लागतात ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी बाय मेंटेनिंग कर्व आपण तिथं सर्टन प्लेसला जाऊ शकतो थर्ड सेकंड ले दी अलाइनमेंट टू कन्फर्म विथ दी टोपोग्राफी थर्ड अवॉइड एक्सेस कटिंग और फिलिंग फोर्थ प्रोटेक्ट प्लेसेस ऑफ वर्कशॉप मोन्युमेंटल इम्पॉर्टन्स स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ओके आता हे जे काही वर्कशिप असतील किंवा एखादं मंदिर असेल देऊळ असतील किंवा काही वस्तुग्रंथालय असतील मोन्युमेंटल असतील काही पुतळे असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक गोष्टी आपण म्हणूया त्याला ऐतिहासिक गोष्टी जर आपल्याला काय करायला असतील तिथं रोड जात असेल किंवा मोठमोठे प्रोजेक्ट होत असतील तर ते अवॉइड करण्यासाठी काय करतात कर्व हे प्रोव्हाइड करतात ओके नेक्स्ट अवॉइड कॉस्टली लँड अँड प्रॉपर्टीज आता सपोज इन मेंटेनिंग रेल्वे अलाइनमेंट किंवा एखादं रोड अलाइनमेंट मेंटेन करत असताना काही प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात ओके खाजगी प्रॉपर्टी असतात किंवा त्यामुळे त्या ठिकाणी जर ते आपल्याला ॲक्वायर करण्यासाठी खूपच कॉस्टली सगळ्या त्या गोष्टी होत असतील तर त्या ठिकाणी काय केलं ते कर्व प्रोव्हाइड करून अलाइनमेंट चेक केली जाते त्यानंतर मेक यूज ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग ब्रिज नेक्स्ट ब्रेक दी मोनोटोनी ऑफ लॉंग स्ट्रेच ऑफ स्ट्रेट ड्रायव्हिंग लास्ट कीप रिस्ट्रिक्शन ऑन अनड्यू स्पीडिंग ऑन स्ट्रेट स्ट्रीच अँड कीप दी ड्रायव्हर अलर्ट ओके आणि अशा प्रकारे करू शकतो आपण रिस्ट्रिक्शन क्रिएट करू शकतो बाय एडिटिंग दी कर्व आता आपण कर्व म्हणजे काय बघितलं त्याचे ॲडव्हान्टेज बघूया फर्स्ट स्मूथ चेंज ओव्हर इन अलाइनमेंट स्मूथ चेंज ओव्हर इन ग्रेडियंट comfort of driving and traveling, alertness to driver and prevention of monotony, adequate visibility to traffic, safe and economical alignment. These are the all the advantages of maintaining curve. Precautions in designing of curve. काय काळजी घेतली जाते जेणेकरून एखादी कर्व प्रिकॉशन्स किंवा घेतली जाते जेणेकरून कर्व मेंटेन करतात डिझाईन स्पीड इज कन्सिडर्ड इन डिझाईन आपल्या जी व्हेकल्स किंवा जी रनिंग किंवा डिझाईन स्पीड आहे ओके ते मेंटेन केलं जातं मॅक्झिमम अलाउबल सुपर इलिव्हेशन इन अप्लाइड ऑन कर्व सुपर इलिव्हेशन म्हणजे काय इनर सरफेसपेक्षा आउटर सरफेस ऑन कर्व काय असतो थोडाफार हाईट जास्त असतो ती जी हाईट आहे ओके ते म्हणजे काय सुपर इलिव्हेशन ते ह्यामध्ये काय केलं तर मॅक्झिमम अलाउबल सुपरेशन इन अप्लाइड ऑन कर्व अप्लाय केलं जातं सेफ अलाउबल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन लॅटरल डायरेक्शन इज कन्सिडर्ड ह्यामध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जे असते ओके ते सुद्धा ह्यामध्ये काय करायचं डिझाईनला कन्सिडर केलं ओके आता आपण कर्व्सचे ॲडव्हान्टेज बघितले प्रिकॉशन्स बघितले त्याचे टाईप्स बघितले आता आपल्याला टाईप्स बघायचे त्यामध्ये दोन मेजर टाईप्स आहेत हॉरिझॉन्टल कर्व अँड व्हर्टिकल कर्व आता हॉरिझॉन्टल कर्व म्हणजे काय ते कर्व प्रोव्हाइडेड ॲट द जंक्शन ऑफ चेंज इन अलाइनमेंट इन हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जर डायरेक्शन चेंज होत असेल आर्क येत असेल तर ते म्हणजे काय हॉरिझॉन्टल प्लेन असेल किंवा हॉरिझॉन्टल कर्व त्याला दी अलाउ चेंज इन अलाइनमेंट इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काय होतं हॉरिझॉन्टल कर्व काय होतं क्रिएट होतात याच्यावर व्हर्टिकल कर्व काय होतात इन व्हर्टिकल प्लेनमध्ये काय होतात किंवा ग्रेडियंटला काय होतं एस्टॅब्लिश केले जातात ते म्हणजे काय असतात व्हर्टिकल कर्व असतात आता हॉरिझॉन्टल कर्व आपण बघूया त्याचे इंडिपेंडंट पार्ट्स आर्क ऑफ सर्कल असणार आहे टेंजंट ऑफ लेंथ ऑफ कर्व दीज आर दी एलिमेंट्स ऑफ हॉरिझॉन्टल कर्व ओके नेक्स्ट आता आपण बघूया वन बाय वन की हॉरिझॉन्टल कर्व कोणकोणते फर्स्ट आहे सिंपल कर्व सेकंड कंपाऊंड थर्ड रिव्हर्स फोर्थ ट्रान्झिशन कर्व दीज आर दी
क्लासिफिकेशन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व. सिंपल कर्व म्हणजे काय, एकच रॅडियसचे सेम रॅडियसचे जर आर्क घेऊन जर आपण एक आर्क ड्रॉ केला, ओके, बाय युजिंग सेम रॅडियस, तर त्याला आपण काय म्हणतो, त्यावेळी जी कर्व क्रिएट होईल ते म्हणजे काय असणार, सिंपल कर्व. The arc of a circle connecting two straight which form tangent to the arc is a simple curve. Radius of the curve is uniform throughout the curve. त्यामध्ये काय असणार आहे, radius युनिफॉर्म असणार throughout the radius असणार. ओके, सेकंड आहे कंपाऊंड कर्व. आता कंपाऊंड मध्ये काय केलं तर बघा, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सिंपल कर्व मध्ये काय होतं, एकच रॅडियस थ्रूआउट ती युनिफॉर्म ठेवली जाते कर्वला. तर ह्यामध्ये एकपेक्षा जास्त रॅडियसचा वापर करून काय केला, कर्व्स क्रिएट केला जातात. एक कर्व कन्सिस्ट ऑफ टू और मोर दॅन टू आर्क्स ऑफ डिफरंट रॅडी. ओके, वेगवेगळ्या रॅडियसचे दोन कर्व्स यामध्ये काय प्लॉट केले जातात, ते म्हणजे काय असणार आहे, कंपाऊंड कर्व असणार. ओके, नेक्स्ट आहे रिव्हर्स कर्व किंवा त्याला काय सुपरिटेंडेंट कर्व म्हणतात. When arc of a same or different radii are provided in opposite direction, opposite direction ला एकच सेम आर्कचा असेल किंवा डिफरंट रॅडियसचा कर्व असेल, जर ऑपोजिट डायरेक्शन प्रोव्हाइड केलं जाते तर त्याला काय म्हणतात, रिव्हर्स कर्व. Adjacent curves have a common tangent and the centers of two arcs lie on the opposite side. When the two straight arcs parallel to each other, a reverse curve is provided. Their use should be avoided on highway because they are dangerous to negotiate and uncomfortable to passenger. Provision of super elevation is difficult. Okay, आणि अशा प्रकारे काय केलं जातं, मॅक्झिमम रिव्हर्स करून काय जातं, थोडंफार प्रॉपरली डिझाईन करून प्लेस केलं जातं. त्याला काय म्हणतात, रिव्हर्स कर्व. ओके, मग सांगितल्याप्रमाणे सेम रॅडियसचा असेल आणि तीच काय असणार आहे, अपोजिट डायरेक्शनला प्रोव्हाइड केला असतील किंवा डिफरंट रॅडियसचा असेल आणि ते अपोजिट डायरेक्शनला जर प्रोव्हाइड केलं असेल आर्क्स किंवा कर्व, त्याला काय म्हणतात, रिव्हर्स कर्व. ओके, नेक्स्ट आहे लास्ट कर्व इन हॉरिझॉन्टल कर्व, ट्रान्झिशन कर्व. आता ट्रान्झिशन कर्व इज ए कर्व ऑफ अ व्हेरिंग रॅडियस which connects one straight and one curve or two curves of different radii. Okay, आता ह्यामध्ये वन स्ट्रेट अँड वन कर्व और टू कर्व्स ऑफ डिफरंट रॅडियसचे कर्व्स एकत्र जोडले असतील. ओके, वन स्ट्रेटला तर त्याला काय म्हणतात, ट्रान्झिशन कर्व. इट इज द कर्व हॅविंग इट्स रॅडियस वेरिंग ग्रॅज्युअली फ्रॉम ॲन infinite value to a finite value equal to that of the circle of curve. Okay, this curve is also called as spiral curve or Esmond curve. त्याचं नाव आहे स्पायरल कर्व सुद्धा म्हणतात किंवा एस्मेंट कर्व सुद्धा म्हणतात. आता ऑब्जेक्टिव्ह काय बोला, प्रोव्हाइड कम्फर्ट टू पॅसेंजर्स ड्यू टू स्मूथ चेंज ओव्हर provide safety to passengers, give aesthetic appearance, and there is a gradual increase in radius curvature of the road from zero at straight portion to circular path. Okay, these are the objectives of the transition curve. Okay, next. आता essential requirements of transition curve. आता काय गरजेचं आहे, काय असणार आहे यामध्ये, its radius of curvature should vary gradually from infinite to finite value. हा असेल. It should meet the straight and curve portion tangentially. तो straight portion और curve portion tangentially meet झाला पाहिजे. Length of transition curve should be provided in such a way that superelevation is attained at or before its junction with the circular curve. And the rate of increase of superelevation and curvature transition curve should be same. The rate of increase of superelevation जो आहे तो काय असणार आहे, should be same असला पाहिजे. जो काय रेट असेल. ओके, ह्यामध्ये काय दिलं आहे, ट्रान्झिशन कर्व दिलेला आहे. ओके, तर ह्यामध्ये ट्रान्झिशन कर्व बोथ साइड इन बिटवीन दी ट्रान्झिशन कर्व सर्क्युलर कर्व काय आहे, सिंपल सर्क्युलर कर्व प्रोव्हाइड केलेला आहे. आणि अशा प्रकारे काय जातो, ट्रान्झिशन कर्व हा मेकिंग केला जातो. ओके, आणि सेकंड कर्वचा टाइप जो आहे, फर्स्ट आपण बघितला हॉरिझॉन्टल कर्व, त्यामध्ये आपण चार टाइप्स बघितले. आता फर्स्ट सेकंड आहे व्हर्टिकल कर्व, त्यामध्ये त्याचे दोन पार्ट्स पडतात. एक तर आहे समिट कर्व आणि दुसरा आहे व्हॅली कर्व. ओके, आता व्हर्टिकल कर्व म्हणजे काय बघूया, the curves provided when there is a change in gradient in vertical plane. जर gradient हा चेंज होत असेल vertical plane मध्ये, ओके, vertical plane मध्ये जर gradient चेंज होत असेल, not in horizontal plane, okay, or slopes are called as vertical curve. These curves have their convexity upward or downward. त्याचा जो convexity म्हणतो आपण, तो upward ला असेल किंवा असा downward ला असेल. ओके, कॉन्व्हेक्सिटी हा समिटला असेल किंवा हा व्हॅलीला असेल, तर तो कसा अपवर्ड किंवा डाऊनवर्डला असेल. दे फॅसिलिटेट इझी चेंज इन ग्रेडियंट, प्रोव्हाइडिंग रायडिंग कम्फर्ट टू पॅसेंजर्स अँड सेफ्टी इन ट्रॅव्हल. ओके, आता ह्या प्रकारचे कर्व्स हॉरिझॉन्टल कर्व असेल किंवा व्हर्टिकल कर्व असेल, याचा काय उपयोग असणार आहे की पॅसेंजरला कम्फर्ट क्रिएट करणं,
डिझाईन डिस्टरी काय असणार आहे, अस्थेटिक असणं, जेणेकरून कर्वला काय असतं मॅक्झिमम प्रमाणात ॲक्सिडेंट चान्सेस होऊ शकतात, किंवा ती जी काही गाडी आहे ती गाडी आउट ऑफ ट्रॅक जाऊ शकते. सो इट should give facility in change in riding, providing riding comfort to passengers and safety in traveling. ट्रॅव्हलिंगला काय असलं पाहिजे, सेफ्टी असली पाहिजे. या प्रकारचे कर्व काय करतात, प्रोव्हाइड करतात ऑन बोथ साईड. दे आर टू टाइप्स. ह्या प्रकारच्या कर्वचे व्हर्टिकल कर्वचे दोन प्रकार पडतात, समिट कर्व अँड व्हॅली कर्व. समिट कर्व अँड व्हॅली कर्व. आता आपल्याला समिट कर्व म्हणजे काय बघायचं, जर कॉन्व्हेक्सिटी अपवर्डला असेल ओके तर ह्या प्रकारला काय म्हणतात, समिट कर्व ओके. आणि कॉन्व्हेक्सिटी डाऊनवर्ड असेल तर त्याला काय म्हणतात, व्हॅली कर्व. आता समिट कर्व, when a rising gradient meets a horizontal surface or another rising gradient or falling gradient, it is provided with a smooth curve. This is called as summit curve. Okay. ह्यामध्ये काय असणार आहे, नेक्स्ट आता ह्यामध्ये दिलं असं तुम्हाला कळेल. ओके. आता रायझिंग ग्रेडियंट मीट्स हॉरिझॉन्टल प्लेन. ओके. यामध्ये हा T1 पॉईंट आहे, हा T2 पॉईंट आहे. त्यामध्ये असा हा काय असेल, कर्व केला, क्रिएट केला जाईल, कर्व क्रिएट केला जाईल. ओके. यामध्ये एखादं रायझिंग ग्रेडियंट जर हॉरिझॉन्टल ग्रेडियंटला मीट होत असेल तर ह्या ठिकाणी हे दोन पॉईंट जोडल्यानंतर जो कर्व क्रिएट होतो त्याला काय म्हणतात, व्हॅल्यू समिट कर्व. ओके. त्यानंतर मग सेकंड रायझिंग ग्रेडियंट्स मीट्स अनदर रायझिंग ग्रेडियंट्स. मगाशी आता काय म्हणतो की रायझिंग ग्रेडियंट हॉरिझॉन्टल प्लेनला मीट झालेला आहे, फ्लॅट सरफेसला मीट झालेला आहे. ओके. यामध्ये रायझिंग ग्रेडियंटला ज्या सुद्धा अजून पुढे दुसरे पॉईंट असतील ते जर पुढे रायझिंग होत असतील त्यावेळी दोन पॉईंट जोडण्यासाठी जो कर्व यूज केला, तो इम्प्लिमेंट केला, तो म्हणजे काय असणार आहे, हा समिट कर्व असेल. आणि थर्ड आहे रायझिंग ग्रेडियंट मीट्स फॉलिंग ग्रेडियंट. ओके. यामध्ये काय झालं तर रायझिंग ग्रेडियंट आहे आणि पुन्हा इथून जो रोड सरफेस येईल किंवा इथून पुढे जो ट्रॅक असणार आहे तो काय असेल, फॉलिंग डाऊन असेल. सो अशा वेळी सुद्धा काय होतं, ह्या प्रकारे समिट कर्व अवलंबला जातो. ओके. हा झाला समिट कर्व संदर्भातील. सेकंड आहे त्यामधला दुसरा पार्ट व्हर्टिकल कर्वमधला व्हॅली कर्व. ओके. व्हॅली कर्व म्हणजे काय, कॉन्व्हेक्सिटी डाऊनवर्डला साईडला असेल. व्हॅली कर्व्स आर दोज कर्व्स विच हॅव देअर कॉन्व्हेक्सिटी डाऊनवर्ड साईड. कॉन्व्हेक्सिटी म्हणतो आपण त्याला, ती काय असेल, खालच्या बाजूला किंवा डाऊनवर्ड साईडला असेल. व्हॅली कर्व्स आर प्रोव्हाइडेड व्हेन फॉलिंग ग्रेडियंट मीट्स हॉरिझॉन्टल ऑर फ्लॅट सरफेस. आता सेम त्याच पद्धतीने असतील, फक्त ते काय असेल, कॉन्व्हेक्सिटी डाऊनवर्ड साईडला असेल. ओके. मगाशी आपण समिट कर्व म्हणजे काय बघितलं की अप साईडला जर एखादा रायझिंग ग्रेडियंट फ्लॅट सरफेसला मीट होत असेल तर, एखादा रायझिंग ग्रेडियंट पुन्हा रायझिंग ग्रेडियंटला मीट होत असेल तर, एखादा रायझिंग ग्रेडियंट डाऊनवर्ड साईडला किंवा फॉलिंग ग्रेडियंटला मीट होत असेल त्या ठिकाणी काय करतात, ते ग्रेडियंट पॉईंट देतात. ह्यामध्ये सेम फक्त काय असेल, सगळे कॉन्व्हेक्सिटी डाऊनवर्ड साईडला असेल. व्हॅली कर्व्स आर प्रोव्हाइडेड व्हेन a falling gradient meets a horizontal or flat surface, when falling gradient meets another falling gradient or rising gradient. Valley curves should have a length such that the headlight beam distance is the same as the stopping side distance during night travel. आता नाईट ट्रॅव्हलमध्ये काय होतं, व्हॅली कर्वमध्ये अप अँड डाऊन असतात. ओके. सो आपल्याला आपण अपला येत असताना आपल्याला ते विजिबल झालं पाहिजे अशा प्रकारचं काय दिसलं पाहिजे, हाईट ते मेंटेन, हेडलाईट बीम डिस्टन्स ते मेंटेन झालं पाहिजे. अशा प्रकारचं व्हॅलीचं काय असलं पाहिजे, व्हॅली कर्वचं डिझाईन प्रॉपर केलं पाहिजे. ओके. मला सांगितल्याप्रमाणे तुमचं काय असेल, व्हॅली कर्व कॉन्व्हेक्सिटी काय असणार आहे, डाऊनवर्ड साईडला असेल. त्यावेळी डाऊनवर्डला आणि डाऊनवर्ड असेल, फ्लॅट सरफेस असेल, किंवा डाऊनवर्ड टू डाऊनवर्ड असेल, पुन्हा अनदर फॉलिंग ग्रेडियंट असेल, किंवा अनदर फॉलिंग ग्रेडियंट आणि पुन्हा रायझिंग ग्रेडियंट असेल. अशा वेळी काय केलं तर डाऊनवर्ड आहे किंवा फॉलिंग आहे -G, तिथं रायझिंग आहे +G. ओके. यामध्ये काय -G आहे आणि पुन्हा रायझिंग फॉलिंग आहे, त्यामुळे तो -G केलेला आहे. त्यामध्ये -G आहे आणि इथं काय 0 आहे, म्हणजे काय तर हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ओके. सर ह्या प्रकारचं काय असणार आहे, व्हॅली कर्वचं डिझाईन असणार आहे. आता आपण काय केले, कर्व संदर्भातील सगळ्या गोष्टी काय केल्या बघितलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट लेक्चरला किंवा ह्याच लेक्चरला काय करायचं आपल्याला ह्या संदर्भातील जे पुढची टेक्निकल कोर्स आहेत ते काय करायचं, स्टडी करायचे. ओके.